अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. तर श्रावण महिना म्हणजेच देवांचा, सणाचा, भक्तीचा, पावसाचा आणि आनंदाचा महिना. या महिन्यात प्रत्येक शुक्रवारचे विशेष असे वेगळे आणि खास महत्त्व असते आणि त्या प्रत्येक शुक्रवारी प्रत्येक घरांमध्ये ज्योती मातेची सुद्धा पूजा केली जाते. त्याचप्रमाणे आपण आपल्या लेकरांसाठी जे काय करतो ते प्रेमाने करतो, पण आईच्या हातून देवीला अर्पण केलेली पूजा म्हणजेच एक प्रकारचा आशीर्वादच असतो, तो आपल्या मुलांसाठी. पूर्वीच्या काळी आधुनिक औषधं, डॉक्टर नव्हते, त्यामुळे आपल्या बायकांनी आपल्या श्रद्धेने ज्योती माईला विनवण्या करायला सुरुवात केली की माझ्या मुलांना आजार लागू नये, कुटुंबात सुखशांती राहो, नवऱ्याला आयुष्यभर साथ लाभो. तर या सगळ्या इच्छा, भावना ज्योती मातेसमोर मांडल्या गेल्या. त्यानंतर ज्योती मातेची पूजा कशी करावी? ज्योतीची पूजा करण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला सकाळी लवकर उठून स्वच्छ स्नान करून घ्यायचे आहे. त्यानंतर स्वच्छ कपडे परिधान करायचे आहेत आणि घर व देवपूजेची जागा सुद्धा आपल्याला स्वच्छ करून घ्यायची आहे. त्यानंतर जिथे आपण ज्योती मातेची पूजा करणार आहोत ती जागा स्वच्छ करून झाल्यावरती त्या जागेवर आपल्याला एक छोटीशी रांगोळी काढून घ्यायची आहे. त्यानंतर त्या रांगोळीवरती चौरंग किंवा पाट ठेवायचा आहे. चौरंग किंवा पाट ठेवल्यानंतर त्यावरती एक लाल वस्त्र आपल्याला ठेवायचे आहे. लाल वस्त्र अंथरल्यावरती आपल्याला आपल्याकडे ज्योती मातेची आपल्याला पूजा करायची आहे. ज्योती मातेची पूजा करण्यासाठी तुम्हाला ज्योती मातेचा फोटो असेल तर ज्योती मातेचा फोटो तुम्हाला त्यावरती ठेवायचा आहे. त्याआधी तुम्हाला तांदळाची एक छोटीशी रास काढून घ्यायची आहे. त्यानंतर तो फोटो तुम्हाला त्यावरती स्थापन करून घ्यायचा आहे. एक कलश सुद्धा तुम्ही ज्योती मातेचे प्रतीक म्हणून तुम्ही स्थापन करून घेऊ शकता. एक पाण्याने भरलेला कलश घ्यायचा आहे. त्यानंतर तुम्हाला त्या कलशावरती वाटी ठेवायची. त्या वाटीमध्ये पाणी घेऊन त्यानंतर त्या पाण्यामध्ये एक सुपारी टाकायची आहे. तर असा कलश तुम्हाला एका तांदळाच्या राशीवरती त्या चौरंगावरती तुम्हाला स्थापन करायचं आहे. तर हे ज्योती मातेचे प्रतीक म्हणून सुद्धा तुम्ही हा कलश स्थापन करून घेऊ शकता. त्यानंतर तुम्हाला त्या कलशाला कापसाचे वस्त्र अर्पण करायचे आहे. हळद कुंकू, अक्षता, फूल, नैवेद्यामध्ये तुम्ही खीर, पुरणपोळी, लाह्या, रेवड्या, गूळ अशा प्रकारे तुम्ही नैवेद्य दाखवू शकता. त्यानंतर तुम्ही हराळी, दुर्वा, आघाडा तुम्ही त्या ज्योती मातेला अर्पण करून घ्यायचं आहे. त्यानंतर फोटोला सुद्धा सेम अशीच तुम्हाला पूजा करून घ्यायची आहे. सर्वप्रथम तुम्हाला दिवा लावून घ्यायचा आहे. कोणतीही पूजा करताना आपल्याला सर्वप्रथम दिवा लावून दिव्याची अगोदर पूजा करून दिव्याला नमस्कार करून नंतरच आपल्याला हे सर्व काही पूजा अर्चा करायच्या असतात. तर पूजा करताना सर्वप्रथम गणपतीची सुद्धा पूजा करून घ्यायची आहे. गणपतीला एका तांदळाच्या राशीवरती स्थापन करून त्यानंतर गणपतीची पूजा करून गणपतीला गंध, अक्षता, फूल, दुर्वा, तर अशा प्रकारे गणपतीची पूजा करून झाल्यानंतरच आपल्याला या ज्योती मातेची पूजा करायची आहे. ज्योती मातेची पूजा करून झाल्यानंतर आपल्याला ज्योती मातेची ओटी भरून घ्यायची आहे. ओटीमध्ये तुम्हाला सुपारी, हरभरा डाळ, साखर, बिंदी, कुंकू, तर अशा प्रकारचे शृंगाराचे साहित्य देवीला अर्पण करायचे आहे. त्यानंतर मग दोन्ही हात जोडून डोळे बंद करून देवीला प्रार्थना करायची आहे की माझ्या मुलांना आरोग्य, चांगलं आयुष्य, यश लाभो. त्यानंतर ज्योतीची आपल्याला आरती म्हणून घ्यायची आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला साधी सोपी पूजा आपल्याला ज्योती मातेची करायची आहे. प्रत्येक शुक्रवारी केली तर अतिउत्तम, पण पहिल्या शुक्रवारी तर तुम्हाला आजच्या या दिवशी आवर्जून ही ज्योती मातेची पूजा करायची आहे. ज्योती मातेची पूजा झाल्यानंतर आपल्याला नैवेद्याचा प्रसाद सर्वांना वाटायचा आहे आणि त्यानंतर घरातील महिलांची सुद्धा ओटी भरली तर अतिउत्तम. पूजा करताना आपल्याला संपूर्ण भक्तिभाव ठेवायचा आहे. पूर्ण शांत मनाने आपल्याला ही पूजा करायची आहे, कारण प्रत्येक पूजा करताना भाव महत्त्वाचा असतो. विधीपेक्षा जास्त भावना महत्त्वाची असते. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.